राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 28 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता। 157 पर्यंतच्या ओवीचा विचार 5व्या अध्यायातला केलेला होता। तैशी मन येथ मोदल जाय मग अहंभावाधिक के आहे म्हणून शरीरची ब्रह्म होये अनुभवी तो, असं एका तत्ववेत्या जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलेलं होतं, ज्याचं अंतःकरण नष्ट झालेलं असतं। ज्या ठिकाणी संसाराची चित्र उमटत असतात तो मनाचा पडदा फाटलेला असतो आणि त्यामुळं जसं सरोवरामध्ये प्रतिमा पडतात पाण्यामध्ये, पण सरोवरातलं पाणी आटलं तर प्रतिमा यायच्या जशा बंद होतात, तशा अंतःकरण जेव्हा विलीन पावतं, लय होतं, त्यावेळी तिथं उपडणारी जी संसाराची चित्र, सुखदुःखाचे अनुभव, काम क्रोधादी विकार, ही जी छायाचित्र जी असतात ती उमटायचीच बंद होतात। कामादी भय, इच्छा, आणखीन जे इतर राग द्वेष जे आहेत ते कुठलंही चित्र त्याच्यावरती उमटत नाही, कारण पडदा शिल्लक नसतो। अशा जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलेलं आहे। एक त्यामधला आहे लय करणं हा प्रकार आहे। ज्यावेळी अंतःकरणाचा लय होतो किंवा अंतःकरण विलीन होतं, काही वेळा साधनेनं त्याचा लय होतो। नामात किंवा ध्यानात असताना आपण त्याचा काही काळ लय करू शकतो, त्यामुळं आपलं मन जाग्यावर राहत नाही आणि मन जाग्यावर नसलं की शांतीचा अनुभव येत असतो। मन जोपर्यंत टवटवीत असतं आणि क्रियाशील असतं, कारण मनाचा स्वभावच आहे क्रिया करणं, त्यामुळं तो रजोगुणापासून बनलेला असल्यामुळं सारखं धावत ठेवणं आपल्याला हे काम ते सारखं करत असतं। पण ज्यावेळी ते मन नाहीसं होतं त्यावेळी त्याला अचानकपणे आपल्याला नामामध्ये शांतीचा अनुभव येतो आणि त्याला लय होणं, काही काळ त्याचं विलीनीकरण होतं, पण लय झालेलं पुन्हा सुद्धा ते उमटू शकतं। म्हणून नामातून बाहेर पडल्यावर परत आपण प्रपंचाच्या आहे तशा क्रिया करतो, जरासुद्धा प्रपंचामध्ये बदल नाही, बोलण्यामध्ये बदल नाही, वागण्यामध्ये बदल नाही, पण नामात असताना मात्र आपण पूर्ण सात्विक वृत्ती धारण केलेली असते। असा अनेकांचा अनुभव नाम घेत असतील त्या लोकांना हे ठाऊक असेल, ध्यानात आणि नामात हा अनुभव येतो। आता ह्याच गोष्टी आहेत, हा लय होणं म्हणतो। परमपूज्य काकांनी वर्णन केलेलं आहे, कालच्या चिंतनामध्ये झालेलं आहे, पण थोडीशी प्रस्तावना आपण करावं लागलोय की काका असे बोलतात की बाधित अनुवृत्ती जी आहे त्या पद्धतीनं जगावं, त्या ठिकाणी लय करावा लागत नाही। त्याला अत्यंतिक निवृत्ती म्हणतात। त्याला निवृत्ती कधी होती? बाद निवृत्ती म्हणतात तिला। बाद निवृत्ती म्हणजे संसाराला बाधित करायचं, बाधित करून टाकायचा संसार। नामामुळे सुद्धा होतोय असा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे। तुकाराम महाराज म्हणतात, नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता गोटा अधिके आणि इतर रसा मरण गाठी येणे तुटी संसाराची, असं वर्णन करतात। इतर रसामध्ये ज्यावेळी कुठलाही प्रपंचाचा रस विषयाचा आपण घेतो त्यामुळे मरण गाठी आहे आणि येणे तुटी संसाराची म्हणजे संसार बाधित करण्याचं काम नाम करतं। काही वेळा ध्यानानं बाधित करता येतं, पण ते बाधित स्वरूप कायम राहत नाही, आपल्याला अहर्निशी राहत नाही। परत आपण संसाराच्या सगळ्या क्रिया आहे तशा जोमानं करायला लागतो। पण परमपूज्य काकांनी वर्णन केलेलं आहे किंवा वेदांत शास्त्रानं वर्णन केलेले अत्यंतिक निवृत्ती ज्याला आपण म्हणतो अंतःकरणाची, ते लय होणं नाही तर त्याची निवृत्तीच आहे, त्याचा बाध करणं आहे। म्हणजे सतत बघताना लय करायचं नाही, त्याला बाधित करायचं म्हणजे खोटं आहे, मिथ्या आहे असं समजून त्याच्याशी वर्तन करायचं, त्याला बाधित करणं म्हणतात। हे बाधित करता जर यायला लागलं आणि त्याचा जर सराव आपण नित्याच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण करायला लागलो, हा एक अभ्यास आहे बरं का। जसं आपण वेदांत शास्त्राचं ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचणं हा एक अभ्यास आहे, श्रवण करणं हा अभ्यास आहे, नाम घेणं अभ्यास आहे, तसा हाही अभ्यास आहे। सगळ्या संसाराचा बाध करावा, संसाराचे जे पदार्थ असतात, व्यक्ती असते, परिस्थिती असते, त्या सगळ्या परिस्थितीचा बाध करून त्याच्याकडे पाहावं किंवा ते बाध करून ऐकावं, बाध करून त्याचा स्पर्श घ्यावा किंवा बाध करून त्याची चव घ्यावी।
ह्या 2-3 आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, यात 5ही ठिकाणी बाद करूनच त्याचा वापर करावा लागतो. आणि जेव्हा असं करायला लागू त्यावेळी आपल्याला जेवणाच्या टेस्टमध्ये फारसा इंटरेस्ट राहत नाही. अशी असायला पाहिजे, मीठ कमी होतं, अमुक होतं, तमुक होतं, असा प्रकार राहत नाही. आग्रह सुटतात त्यामुळं, बाधित अनुवृत्तीमुळं. म्हणून हीच गोष्ट वापरायला अवघड आहे, पण सरावानं शक्य होण्यासारखी आहे. पण नामात आणि ध्यानामध्ये सुद्धा शक्य आहे. गोंदवलेकर महाराजांनीच त्याचे वर्णन केलं आहे. आपले रानडी आहेत त्यांनी सुद्धा नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नाम महात्म्य फार श्रेष्ठच आहे, पण त्याबरोबर नामाचा प्रभाव जमत असेल त्या प्रभावाबरोबर याही अभ्यासाचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये करावा. नाम ही घ्यावं आणि नामाबरोबर ही गोष्ट ही अभ्यासाची गोष्ट आहे आणि प्रत्येक क्षणाला वापरायची गोष्ट आहे. नाम आहे, नामासाठी आपण वेळ शोधतो, जागा शोधतो, काळ शोधतो, ठिकाण असतं आणि सगळं असतं. पण हितामध्ये काही नसतं आणि तरीसुद्धा विचार असतो. आणि त्या विचारानं जर आपण म्हणालो, मला जे कोणतरी मगाशी काहीतरी अपमानास्पद बोललं ते मिथ्या आहे, हा किती अवघड गोष्ट आहे बघा. त्याला बाधित करणं म्हणतोय आपण. समजा एखादी गोष्ट खारट आंबट तिखट आहे, असू दे, ती कुठं काय खरी आहे. आता उद्या आणि दुसरं आपण खाणार आहोत. आता एवढं खाल्ल्यामुळं काय बिघडणार आहे, म्हणून ती सोडून देणं, त्याचा विचार सोडून देणं, असा विचार पाठीमागे टाकणं म्हणजे बाधित अनुवृत्तीनं जगणं. यासाठी इथं वर्णन केलेलं जे आहे ना, ते म्हणतात, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, मग सरोवर आटे मग प्रतिमान आहे. तैसे मन हे मुदल जाय, मग अहंभावाधिक के आहे. म्हणून ही शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. आपला देहच ब्रह्मरूप झाला असा त्याला अनुभव येतो. केव्हा? मन हे मुदल जाय, जेव्हा मनाचा मनपणा निघून जातो आणि अंतकरणाचा अंतःकरण पण जातं. याला म्हणतो आपण जीवाशी शिवाची भेट होणं, हाच त्यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे जीवपणा गेला तर उरतो तो एक ब्रह्म उरतं किंवा आपलं स्वरूप उरत असतं आणि त्यामुळे तो आपलाच देह ब्रह्मरूप झालाय असा अनुभव घेत असतो. फार सुंदर तत्वज्ञान 2 ओळीमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. त्याचा चिंतन अधिक आपण करावं. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनरूप पट पाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तैसे मन हे मुदल जाय, मग अहंभावातिक के आहे. तो शरीरच ब्रह्म होय अनुभवितो. असा अनुभव शरीरात असताना घेता येतो. आणि याच्यामध्ये श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्याची इच्छा भय आणि क्रोध विगत झालेले असतात तो सदा मुक्त असतो. विगत इच्छा भय क्रोधो या सदा मुक्त एवस, असं वर्णन श्लोकामध्येच केलेलं आहे. आणि म्हणून तो मुनी जो आहे, जो सतत मोक्षपरायण असतो, मोक्ष तत्पर असतो, त्याचा अनुभव इथं सांगितलेला आहे. पण आपल्यालाही घेता येतो. हे माणसाच्या शरीरामध्ये येणाऱ्या अनुभवाचं वर्णन आहे. त्यामुळे आम्ही माणसं आहोत, आम्हालाही तो अनुभव घेता येणं शक्य आहे, म्हणूनच लिहिलेलं आहे. शास्त्र कधीही अशक्य काही बोलत नाही. संतांनी जे लिहून ठेवलंय अशक्य काही नाही. जे शक्य आहे तेच लिहितात ते. अशक्य काय आहे ते सांगत नाहीत ते. अशक्य काय आहे ते कशाला करायला सांगतील? अशक्य काय आहे? प्रपंच पूर्ण करणं अशक्य आहे, ते सांगत नाहीत करायला. प्रपंच करा म्हणजे तुम्हाला कृतार्थता प्राप्त होईल, तुम्हाला पूर्णत्व येईल, असं कधीही कुठल्या ग्रंथामध्ये वर्णन नाही. त्याचं कारणच ते आहे, कारण ते शक्य नाही, अवघड आहे ते. मग अवघड आहे ते आपल्या लोकांना सांगत नाहीत. ते सोपं आहे ते सांगतात आणि आम्ही काय म्हणतोय तेच अवघड आहे. आणि प्रपंच सोपा आहे, अवघड आहे ते म्हणतोय आपण. काय म्हणतोय? जे अशक्य आहे ते मला सोपं वाटतं आणि जे शक्य आहे ते मला अवघड वाटतं. हा मुद्दा आहे. आणि त्यामुळं हाच कळीचा मुद्दा परमार्थशास्त्रातला आहे की जो सोपं असलेल्या परमार्थाच्या गोष्टी त्या आपल्याला कठीण वाटायला लागतात. आणि प्रपंच सरावानं अनेक जन्म प्रपंच केल्यामुळं तो सरावाचा झालेला असतो. इंद्रियांना सवय पडलेली असते सगळी. खोटं कधी बोलायचं, खरं कधी बोलायचं, कुणाला कसं काय करायचं, कुणाला काय करायचं, हे सगळं रडायचं कसं, हसायचं कसं, ह्याचा सराव आहे पूर्वीचा. त्यामुळं आपण हे सगळं करत असतो. इथं जे आनंद भोगायचा आहे ना, त्याचा अनुभव नाही आहे अजून आम्हाला. आणि म्हणून आपल्याला तो कठीण वाटतो की हे परमार्थातलं एवढं कसं करायचं, नामाला बसायचं कठीण आहे, शास्त्राचं तत्वचिंतन करायचं आपल्याला कठीण वाटतं. याचं कारण ते आहे आपण कधीच केलेलं नसतं. म्हणून इथं वर्णन त्या 2 ओळीमध्ये माऊली करतात ना, फार सुंदर अर्थ दिला आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या श्लोकाच्या पलीकडचा अर्थ जाऊन दिलेला आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरी हे गीतेचं भाष्य नाही बरं का, तर ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे. गीता हा त्याचा रेफरन्स आहे.
रेफरन्ससाठी गीता वापरलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. त्यामुळे आत खोलात जाऊन त्याचा विचार फारसा म्हणजे श्लोकाचा जो आहे तो ज्यांना त्यांना अभ्यास करायचा आहे तर ज्ञानेश्वरीमुळं गीतेचा तरी अभ्यास होईलच, पण गीतेच्या पलीकडे असणाऱ्या एखाद्या गोष्टीचा सुद्धा अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरी आणून देते. म्हणून इथं वर्णन करताना श्लोकामध्ये नाही आहे बरं काय ते, पण इथं दिलेलं आहे आणि याचा विचार पुन्हा पुन्हा आपण करावा असा त्यामध्ये आहे. पुढचे श्लोक, आता शेवटचा श्लोक आहे 5व्या अध्यायाचा, तो आपण घ्यायला लागलोय. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वाम माम शांतीम मृच्छती. आता वर्णन परत केलं बघा. यज्ञ आणि तप यांचा भोक्ता ईश्वराबद्दल वापरलाय आता बघा. म्हणजे जे कर्म आपले असतात ती कर्म आणि तप दोन्ही यज्ञ आणि तप ही कर्मामध्येच मोडतात आणि तो सर्व लोकांचा महेश्वर आहे. खरा भोक्ता तो आहे. जसा करता आपण त्याला म्हटलं तर भोक्ता तोच असतो. फक्त आपल्याला आम्ही भोक्तृत्व आपल्याकडे घेतो, कर्तृत्व आपल्याकडे घेतो. त्यामुळे इथं मात्र वर्णन करताना भगवद्गीता म्हणते की तो कसा आहे, भोक्तारम यज्ञ तपसाम, यज्ञाचा आणि तपाचा भोक्ता आहे. सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा ईश्वर आहे. सुहृद, सुहृद शब्दाचा अर्थ आहे सखा किंवा मित्र. तो सर्व भूतांचा मित्र आहे. अशा मला तू जाणून घे. ज्ञात्वा माम, मला जाणून घे. आणि मग काय होईल, जर जे जाणून घेतात तो मुनी जो आहे तो मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. तो ज्ञात्वा माम शांतीम ऋच्छती, त्याला शांतीची अनुभूती यायला लागते. जो कोण जीवनमुक्त पुरुष आहे त्याला त्या शांतीची अनुभूती येते. केव्हा, ईश्वराला अशा पद्धतीनं जाणून घेतला तर तो सुहृद आहे, तो भोक्ता आहे कशाचा, यज्ञाचा आणि तपाचा. आणि त्याबरोबर सर्व लोक महेश्वर अशा उपाध्या ईश्वराला लावलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं जो भक्त त्यांना जाणून घेतो, थोडासा भक्तीचा टच आहे बरं काय, अजून भक्तीचा टच दिलेला नाही अजून कुठे आहे, कारण कर्मयोग सुरू आहे. 6व्या अध्यायापर्यंत साधारण ज्ञानी लोकांनी त्याची विभागणी केलेली आहे की 6व्या अध्यायापर्यंत कर्मयोग समजावा, 7व्या ते 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोग समजावा आणि 13व्या ते 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानयोग समजावा, अशी विभागणी ठोकळ मनाने केलेली आहे. पण माऊलीने संदर्भ देताना भक्ती, ज्ञान आणि कर्म सगळीकडे मिक्स करून ओव्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सगळंच अनुभवायला सोपं जातं. कदाचित भगवद्गीतेने विभागणी केली असावी असे ज्ञाते लोक म्हणतात. आपल्याला ज्यांनी जास्त अभ्यास केलाय भगवद्गीतेचा ना, त्यांनाही कळून येईल की खरंच अशी 3 गटामध्ये विभागणी आहे काय भगवद्गीतेची. तर त्यासाठी इथे एक टच दिला आहे भक्तीचा. ईश्वर शब्द आता वापरला, ते फारसा वापरलेला नाही मागच्या अध्यायामधून 5व्या अध्यायापर्यंत, परंतु इथं मात्र वापरलेला आहे. तो भोक्तारम आहे कशाचा, यज्ञ आणि तपाचा. इथं यज्ञ तपाचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर, सर्व भूतांचा मित्र, अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. माऊलींनी मात्र भोक्तारम यज्ञ तपसा याचं वर्णनच उभीत कुठं केलेलं नाही. म्हणजे असं ज्याचं वर्णन करायची गरज नाही अशी वर्णनं टाळलेली आहेत माऊलींनी. भगवद्गीतेला फाटा दिलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं भाष्य नाही आहे, भगवद्गीतेवरून उतरून काढलेल्या ओव्या नाही तर त्या, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर भोक्तारम यज्ञ तपसांच्या ओव्या कुठं आहेत, त्यामध्ये ओव्याच नाहीत, उरलेल्यांच्या ओव्या दिल्या आहेत. आपण बघायला गेलो की लक्षात यायला लागेल की कसे केलेला आहे. इथं हा शेवटचा श्लोक 29वा 5व्या अध्यायातला आहे, हा जो आपण वाचला तो. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे संन्यास योग नाम 5मो अध्याय. हा अध्याय इथं संपलेला आहे. माऊलींनी त्याच्यावरती आता भरपूर उभ्या केलेल्या आहेत. संवादच आहे, कधी कधी माऊलींचा आणि निवृत्तीनाथांचा, कधी कधी माऊलींचा आणि श्रोत्यांचा संवाद आहे, आणि कधी कधी संजय बोलतो मध्ये मध्ये, कधी कधी तो धृतराष्ट्राला बोलवून घेतात. भगवद्गीतेने तोंडात एकच श्लोक घातला धृतराष्ट्रांच्या, म्हणा ज्ञानेश्वरीनं अनेक वेळा अनेक ओव्या घातल्या धृतराष्ट्राच्या तोंडामध्ये, संजयाच्या मुखामध्ये घातलेल्या आहेत. इथं आता वर्णन करताना काय माऊली करतात बघा. आम्ही मागा हन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. 158 नंबरची ओवी. जो पुरुष देहात असताना ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते या योग मार्गाने आले म्हणून आम्ही मागे म्हणजे मागच्या ओव्या ज्या आहेत 150 ते 57 पर्यंतच्या त्या योग विषयीचा निरूपण केलेला आहेत. कारण बरेचसे लोक पुरुष देहात असताना हे प्राणायामाच्या क्रिया
किंवा भ्रुकुटी ठिकाणी दृष्टी लावून, आता मागचा आपण श्लोक बघितलेले आहेत, कारण हे 2 श्लोक जे आहेत 28 आणि 29 ही प्रस्तावना आहे 6व्या अध्यायाची. 6वा अध्याय हा सगळा योग मार्गावरती आहे, ध्यान मार्गावरती आहे. त्यामुळे ध्यान आणि हा योग हे सांगण्यासाठी आत्ता सुरुवात केली आहे भगवद्गीतेनं. माऊलींनी पण प्रस्तावना केलेली आहे पुढच्या अध्यायाची. तर इथं वर्णन करतात, मागच्यामध्ये असतानाच ब्रह्मभावाला कसे प्राप्त झाले योगाच्या मार्गानं मी तुम्हाला अगोदर सांगून टाकलेलं आहे. आम्ही मागाहन सांगितले, मी माग सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व आले पावले ते येणे मार्गे आले म्हणून या, तू याच मार्गानं आले. मग तुला जमत असेल तर हा योगी क्रिया करून सुद्धा तू मोक्षाला प्राप्त करू शकतोस, शांतीला प्राप्त करू शकतोस, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जीवनमुक्ती जी आहे आणि सदैव मुक्तीचं जे वर्णन आहे त्याचंही वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्याच्यापुढचा अगोदरचा श्लोक तसा झालेला आहे. देहात असतानाच ब्रह्मभावाला येणं याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि मृत्यूनंतरची मुक्तीचा अनुभव जो आहे, शरीरही मुक्त होतं आणि तोही मुक्त होतो, त्याला विधेयी मुक्ती असं वर्णन केलेलं आहे. वास्तविक या दोन्हीमध्ये फारसा भेद नाही, पण देहीची विधेयी झालो जशा तुकाराम महाराज म्हणतात, देहात असताना विधेयीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणतात ते. आता केवढा अनुभव कसा त्यांचा अनुभव सांगतात ते, पण इथं माऊलींनी सांगताना सांगितले की देहात असतानाच ते ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले असतात आणि त्याची गोष्ट मी अगोदर सांगितलेली आहे. आणि यमनियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते आलेत. मात्र कशा कोणत्या मार्गानं? हे पुरुष यम आणि नियम यांचे पर्वत आणि चित्तनिरोधाच्या अभ्यासाचा समुद्र ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. किती कठीण प्रवास केलेला आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. त्यांनी नियम पाळलेत. यम 5 आहेत, नियम 5 आहेत, त्याचा सगळा प्रवास आहे. आणि चित्तनिरोधाचा अभ्यास जो आहे त्याला समुद्र म्हटलेला आहे. हा समुद्र पार करून ते पुढे आले. यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर. कुठला अभ्यास? योग अभ्यास. फार कठीण माऊलीच बोलतात. स्वतः माऊली त्या योगाभ्यासाचं वर्णन अर्जुनासाठी करतात, पण करून सुद्धा तो मात्र कठीण आहे असं मात्र सांगतात. इथं काय म्हणतात? यम नियमाचे डोंगर, यम आणि नियम यांचे पर्वत जे आहेत, आणि चित्ताचा निरोध करण्यासाठी जो अभ्यास योगाचा करावा लागतो तो असा समुद्र पार करून ते मोक्षापर्यंत प्राप्त झालेले असतात. म्हणजे मोक्षाची प्राप्ती ही भयंकर अडथळ्याची शर्यत आहे. कोणत्या मार्गाने गेलं तर? योगाच्या मार्गाने गेलं तर. म्हणून 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी योगाचा बऱ्याच ठिकाणी निषेध केलेला आहे. स्वतः योगपंथी ते त्या पंथातले असून सुद्धा वास्तविक माऊलींचं जे पंथ आहे तो आता 6व्या अध्याय आपल्यामध्येच लक्षात येते की त्यांचा अभ्यास या योगातला किती होता हे त्यावेळी आपल्याला कळतं. पण त्याचा त्यांनी आपला अभ्यास आहे म्हणून लोकांना सांगितलं नाही मात्र हे करा म्हणून, कारण ते कठीण आहे. आणि मगाशीच आपण बघितलं जे कठीण आहे ते सांगून सोडतील पण त्याचा अट्टहास करत नाहीत ते, म्हणून तेवढ्यापुरतं सांगून ठेवलेलं आहे. इथं ध्यान काळ सोडून इतर वेळी योगाची जी अंग आहेत ती आचरणात आणावी लागतात आणि आणायची असतात. त्यांना यम आणि नियम म्हणतात. काही यम असतात, काही नियम असतात, ते पाळायचे आहेत. मग ध्यानाचा काळ सोडून सुद्धा या गोष्टी कराव्या लागतात ना. खूप माणसं देवळामध्ये मठामध्ये प्रवचन ऐकताना व्यवस्थित असतात, पण ज्यावेळी तो त्याग होता सवेची निघून जाते असं जे समर्थ बोलतात ना त्याचा अर्थ तोच होतो. आपल्याला जिथून आपण मंदिरातून किंवा देवघरातून बाहेर पडलो की आपलं पुढचं आहे तसं चालू होतं. त्यासाठी यमाचा आणि नियमाचा वापर करावा असं योगविद्या बोलते. म्हणून यम आणि नियम कोणकोणते आहेत ते समजावून घेऊन जावं आणि ते पर्वत आहेत असं माऊली बोलतात. हे कधी मात्र ध्यानाचा काळ सोडून इतर वेळी जे आपलं व्यवहारातलं वागणं असतं ना त्यावेळी यमाचा आणि नियमाचा वापर आपण करावा, त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतो. यम आपले 5 सांगितलेले आहेत बघा. अहिंसा आहे, सत्य आहे, अक्रोध आहे, ब्रह्मचर्य आहे आणि अपरिग्रह आहे. आणि याचा वापर आपल्याला मला वाटतं आपल्या परमार्थ विज्ञानमध्ये त्याची वर्णनं झाली असावीत. बघा अभ्यास कोण करत असेल त्यातलं लक्षात येईल आपल्याला. इतर काही ग्रंथामध्ये सुद्धा यमनियमाचा वर्णन खूप विस्तृत स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. यम कोणते आणि नियम कोणते. इथे यम म्हणजे अहिंसा सांगितलेली आहे आणि अहिंसाचा कुठला प्रकार आहे 16व्या अध्यायामध्ये माऊलींनी एवढी खूप वर्णन केलेलं आहे. जवळजवळ 25-30 ओव्या अहिंसेबद्दल वापरलेल्या आहे. कुठलं तो ह्याची लक्षणं ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना
किंवा दैवी संपदा सांगताना त्यात वर्णन केलेलं आहे अहिंसेचं, तर खूप ओव्या वापरलेल्या आहेत. अहिंसा, सत्य, अक्रोध, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे यम आहेत. आणि हे पर्वत आहे. अहिंसा पाळायची म्हणजे एक पर्वत ओलांडून आपण गेलो, किंवा वर्णन पुढे म्हणतात सत्याचं पालन करायचं, अक्रोध ठेवायला पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन असलं पाहिजे आणि अपरिग्रहामध्ये आपण राहिलो पाहिजे. संग्रह करू नये, कारण खरा बाधित होतो ह्याचा डिटेलपणा एवढा काही करायची गरज नाही. खरा बाधित होती त्या दोनच गोष्टी आहेत, त्या म्हणजे परिग्रह, त्याला आपण म्हणतो संग्रह, आणि संबंध. दोनच शब्द आहेत, ते लक्षात आपण जर ठेवले आणि प्रॅक्टिस म्हणून वापरायला लागलो तर लक्षात येईल आपल्याला. खरं बाधतंय आपल्याला कोणती गोष्ट जी मला अस्वस्थ करते, मला त्रास होतो प्रपंचाचा, असं जे आपण म्हणतो, तो संग्रहामुळे तरी होईल किंवा संग्रहामुळे तरी संबंधामुळे तरी होईल, नाहीतर दोन्हीमुळेही होईल. काहीतरी संग्रह असतो आपला म्हणून तिथं माझं पण असतं, आणि दुसरी गोष्ट संबंध असतात तिथंही माझंपणाचं नातं मीपणानं मी जोडलेलं असतं. आणि या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून मोठी माणसं आपल्याला सांगतात संग्रहापासून आणि संबंधापासून काही अंतर ठेवून, सुरक्षित अंतर ठेवून बाजूला राहावं. त्याच्याशी संबंध येतो, वापरावं लागतं म्हणून वापरावं. ते संबंध ठेवावे लागतात, ते आपलं शरीर आहे तोपर्यंत असतात. शरीर नसले की संबंध संपतात, कारण बंध निर्माण होतो तो संबंधानंच होतो. बंध जो आपल्यालाही म्हणतोय आपण, मी बंधनात आहे, मी बंधनात आहे. कशानं बंधनात आहे, तर बंधनानं जो बंध आहे तो दुसऱ्याशी जोडून घेतला की संबंध होतो, आणि संबंध झाला की त्रास होतो. तर बंधाला बंधमुक्त कधी होईल आपण, बंधनमुक्त होईल ज्यावेळी संबंध तोडू त्यावेळी, किंवा संबंध बाधित करू तेव्हा, किंवा संबंधाचं काय करू तेव्हा, आपण संबंधाचा विचार सोडून देऊ तेव्हा. ही ज्यावेळी घडेल त्यावेळी. हे केव्हा सुटते, कधी सुटेल, कधी सुटेल. संत म्हणतात मर जा म्हणजे सुटेल. मग आता आपण मरायला तयार आहोत का? नाही, सुटायला पाहिजे. काय कधी सुटेल सांगा, कधी सुटणार? तू सोडावंच जिवंत असताना, नाहीतर मरणानंतर सुटेल, नाहीतर सुटणारच नाही. आणि ते तात्पुरतं सुटणं आहे मरणानंतर, आणि आत्ता सोडणं हे कायमस्वरूपीचं सोडणं आहे, विचारपूर्वक सोडणं आहे. कारण मला आता कळतंय काय सोडायचं आहे, आणि ते जाणून बुजून मी जर सोडायला लागलो मनातून, तर निश्चितपणाने संबंधातून आपली बाहेर पडतो. इथं आणखीन एक शब्द वापरला आहे की तो अपरिग्रह, म्हणजे संग्रहाची जी सवय आहे त्या संग्रहाचाही त्रास होतो आपल्याला. म्हणून तो विचार केला, या दोन्ही गोष्टीमुळे संसार उभा राहतो. संबंध आणि काय म्हटलं आपण, संग्रह. संबंध आणि संग्रहातूनच संसाराची उभारणी होते, पायाभरणी होते त्यातून. म्हणून संबंधापासून दूर राहावं, आणि ह्या अपरिग्रह जी तत्वज्ञान यमाचं सांगितलंय तोही विचार करावा. त्यानंतर नियम पण पाळायला सांगितलेले आहेत. शौच, शुद्धता, संतोष, समाधान, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं जरा भक्तीचा उल्लेख केलेला आहे बरं का. योगी क्रिया असताना सुद्धा आपली कर्म सगळी ईश्वर अर्पण बुद्धीनं करणं, त्याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. स्वाध्याय आहे, रोज काहीतरी तत्वज्ञान वाचून ठेवावं. तत्वज्ञानाचा आपल्यावरती संस्कार होत असतो. जर सकाळी वाचून एखाद्या ग्रंथातल्या काही ओव्या, अभंग वाचून आपण कुठल्या कामानिमित्त बाहेर पडलो, किंवा एखादं चांगलं सुंदर प्रवचन आपण जर ऐकून बाहेर पडलो, तर त्याचा एक परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणून रोज 1 तासाची एक वाचनाची, स्वाध्यायाची सवय असली पाहिजे आपल्याला. तप म्हणून काही वृत्तसुद्धा आपल्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी, इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी तपाचा वापर करावा. जे घडतंय माझ्या आयुष्यामध्ये त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेशी राहावे, आणि आपल्या जीवनाला अंतर्बाह्य शौच, शुद्धता असायला पाहिजे. म्हणजे हे यम नियम ज्यांनी पाळलेले आहेत, पुढे अष्टांग योग सांगतात ना, त्यातलाच प्रकार हा यम नियमाचा आहे. म्हणून पाळले तरी आंतरिक स्थिती साधनेसाठी आपली अनुकूल होते. मात्र आपण शुद्धता पाळलो, अहिंसा पाळायला लागलो, तर आपली आंतरिक स्थिती बळकट व्हायला लागते. ही पहिल्या साधना आहेत, हा अभ्यास आहे. पण हे न करता डायरेक्ट कोणतरी पुढे जाऊन काहीतरी करायला जातात, आणि अचानकपणे त्यांना त्याचा त्रास होतो. जमत नाही, पचत नाही, असा त्याचा त्रास होत असतो. म्हणून ही सुरुवात आहे. याला म्हणतोय आपण ना, ज्यावेळी आपण एखादा खरोखरचे जे मुख्य व्यायाम प्रकार करायचे असतात योगासनातले, तत्पूर्वी पूरक व्यायाम प्रकार करतात. तसे हे आपल्याला मोक्षासाठी लागणारे पूरक, सहाय्यक होणारे घटक आहेत की ते आपल्याला पुरवतात. समाधानी राहा म्हणजे तुमचं चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होईल. संग्रह कमी करा म्हणजे तुम्ही ज्याच्याशी निगडीत आहात, जोडले गेलेले आहात, ते कमी व्हायला लागेल. हे सगळं सांगणं त्यासाठी आहे.
आणि हळूहळू आपली काय होते, मानसिक आणि शारीरिक तयारी होते. आणि शारीरिक आणि मानसिक तयारी झाली की तो ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होण्याचा अधिकारी बनतो. हे सांगण्यासाठी यमनियमाचा वापर आहे. म्हणून हे पाळले तर आपली आंतरिक स्थिती सुधारते. म्हणून अंतरेंद्रिय जे आहेत त्यांचा निरोध करण्यासाठी यम वापरतात. अंतरेंद्रिय म्हणजे अंतःकरणाला निरोध करायचा असेल, अंतःकरणाला स्वतःला अंतःकरण नियंत्रण ठेवायचं असेल, त्याला वश करायचं असेल तर यमाचा वापर करावा. आणि बाह्येंद्रियांना निरोध करण्यासाठी नियम वापरतात असा त्याचा अर्थ आहे. मग कठीण आहेत, हे करायला मात्र कठीण आहेत. म्हणूनच माऊली त्याला डोंगराची उपमा देतात. काय म्हणतात, यमनियमाचे डोंगर. डोंगर उगीच म्हटलेलं नाही बरं का, कारण ते चढायला अवघड असतात म्हणून. आणि विशेष करून म्हातारपणी तर चढायला जास्तच अवघड असतात, म्हणून तरुणपणाने चढायची सवय केली पाहिजे. हा एक मुद्दा त्यामध्ये यमनियमाच्या डोंगरामध्ये आहे. म्हणून यमनियम हे पर्वत म्हणलेले आहेत. आणि या यमनियमाच्या डोंगरावरून पाय उतार करावा लागतो, किंवा योगाभ्यास जो आहे त्याचा महासागर आहे तो पोहून पार केल्यानंतर काय म्हणतात, अभ्यासाचे सागर. म्हणजे योगाचा अभ्यास करायचा हा समुद्र आहे, तो पार करून पुढे गेल्यानंतरच आत्मज्ञानाचा किनारा दिसायला लागतो. काय म्हणतात, क्रमोने हे पार पातले ते. मग ते पोहत पोहत त्या किनाऱ्यावर गेले. आणि तो किनारा कोणता, मोक्षाचा किंवा आत्मज्ञानाचा किनारा सापडतो. त्यासाठी काय करायला पाहिजेत, यमाचे 5 पर्वत ओलांडायला पाहिजेत, नियमाचे 5 पर्वत ओलांडायला पाहिजेत. पूर्वी असायचं बघा, एखादं काहीतरी मोठं एखाद खजिना आहे तो गोष्टीत असायचा, त्या गोष्टीमध्ये सांगितलं जायचं इतके 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 पर्वत ओलांडून तू गेलास तुला राक्षस भेटतील, तुला चेटकीन भेटेल, मग त्यांना असं फसवून तुला पुढे जायला पाहिजे, आणि तू जर त्यातून वाचलास तर तुला तो खजिना मिळणार. तसा हा आत्मज्ञानाचा खजिना प्राप्त करायचा असेल तर हे 5 आणि ते 5 असे 10 पर्वत आणि योगाचा अभ्यासाचा समुद्र हा पोहून पार करून पैलतीराला जावं लागेल, तरच ते भेटेल. आता जणू काय धडकी भरवण्यासाठी साधकांसाठी दिलेलं नाही बरं काय. हे असंच असेल तर काय परमार्थ जमणार आहे. त्यासाठी सोपं तत्वज्ञान संतांनी नामाचं, ध्यानाचं, तत्वचिंतनाचं सांगितलेलं आहे, तेच करायला पाहिजे. एवढं मोठं काय करावं लागत नाही. या गोष्टी या सगळ्या योगातल्या आहेत, पण सांगायच्या म्हणून सांगाव्याच लागतात ना, म्हणून ग्रंथामधून वर्णन केलेलं आहे. पुढे माऊली काय म्हणतात, ती आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप, मग 7 शांतीचे रूप होऊन केले. वर्णन काय करतात बघा, त्यांनी स्वतःला निष्कर्माच्या द्वारा शुद्ध करून आपण पे करुणी निर्लेप, निर्लेप म्हणजे शुद्ध करून स्वतःला घेतलं. प्रपंचाचे घेतले माप म्हणजे प्रपंचाला आजमावला, त्याची ताकद काय, प्रपंचाची ताकद केवढी आहे तर त्याची ताकद त्यांनी आजमावली म्हणून माप घेतले म्हणतात. प्रपंचाचे घेतले माप, विचाराने प्रपंचाचे माप घेतले. त्यांचे दुःखरूपत्व किंवा विनाशित्व, परिच्छिन्नत्व, मिथ्यात्व ओळखलेले असते. माप घेतलं म्हणजे काय, प्रपंचाला ओळखलेला असतो. कधी कधी वाईट गोष्टी सुद्धा ओळखाव्या लागतात. आपण म्हणतो ना, चांगलं चांगलं चांगलंच नुसतं ग्रंथामध्ये सांगितलेलं नसतं, वाईट काय आहे ते पण सांगावं लागतं, कारण ते टाळायसाठी. चांगलं सांगावं लागतं कारण ते स्वीकारायसाठी. दोन्ही गोष्टी सांगायला लागतात. आपण एखाद्या ठगाकडून फसवले सुद्धा जाऊ शकतो, म्हणून ठगाची लक्षणं सुद्धा सांगतात संत. असे असे असतात आणि फसवू शकतात, म्हणून प्रपंच ठग आहे. मग त्याला समजावून त्याला विचारपूर्वक ओळखायला नको काय. देवाला ओळखायला जाणाऱ्याने प्रपंचालाही ओळखावं. मायेला ओळखले की गोंदवलेकर महाराज म्हणतात, मायेची हिला ओळख झाली आणि मायेला ओळखली की मायाला असते आणि त्याच्याकडून जवळून निघून जाते. एखादा चोर आहे ना, तो चोरी करायला आणि त्याची चोरी पकडण्याच्या वेळीच आपण जर तिथे गेलो तर तो खजील होतोय आणि आपल्यापासून दृष्टी आड होतो, कुठंतरी दूर निघून जातो. तसंच गोंदवलेकर महाराज उदाहरण देतात, त्या मायेला किंवा प्रपंचाला जर नामरूप प्रपंचाला जर ओळखला आपण तर तो नामरूप प्रपंच नाहीसा होतो. कारण त्यांना लक्षात येतं की मला यांनी पाहिलेला आहे, आता यांच्या समोर जाण्यात काय अर्थ नाही, म्हणून तो नाहीसा होतो. इथं प्रपंचाचे घेतले माप या शब्दाचा अर्थ आहे प्रपंच परिच्छिन्नत्व, त्याचं मिथ्यात्व आणि दुःखरूप स्वरूप त्यांचं जाणून घेतलेलं असतं. प्रपंच दुःखरूप आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. कुणाच्या दुसऱ्याच्या उदाहरणावरून किंवा संतांच्या वचनावरून किंवा स्वतःच्या अनुभवावरून 2-3 गोष्टी आहेत बघा फॉलो करायला आपल्याला. स्वतःलाही अनुभव प्रपंचाचा दुःखरूप असा येतच असतो. दुसऱ्यांना येणारे अनुभव आपण बघत असतो की देह
नाशिवंत आहे, समोरचा गेला की आपल्याला कळतं की देह नाशिवंत आहे. समोरच्या उदाहरण आपण मेल्यावर सिद्ध करायला पाहिजे काय देह नाशिवंत आहे. बरं, मेल्यावर सिद्ध करायला लागत नाही, रोज क्षीण व्हायला लागलाय ना, त्याला ते सगळे दोष आहे काय, अस्थि जायते पुरींमध्ये सगळं त्याला आहेत ना, क्षीयते म्रियते 6 दोष लागू आहेत. आणि त्या 6 दोषाचा अनुभव मी रोज घेतो. मला कळायला पाहिजे तो नाशिवंत आहे. हे माझ्या अनुभवावरून मी शिकलो. ममत्व जास्त ठेवल्यामुळं दुःख प्राप्त होतं, हे मलाही अनुभव येतात. दुसऱ्यांना आलेले अनुभव सुद्धा पाहू शकतो. आम्हालाही आले नाहीत आणि दुसऱ्याला आले नाहीत असे अनुभव संतांनी ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. असे सुद्धा येऊ शकतात. असे काही वर्णन आहेत, त्याचाही अनुभव घेऊन बघावा किंवा अनुभव नसताना संत सांगतात म्हणून ऐकावं आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी. मग प्रपंचाचं माप कसं घ्यायचं, तर प्रपंचाची मोजपट्टी करायची. एवढा आहेस ना तू, ठीक आहे, माझ्या ताब्यात येण्यासारखा आहेस तू. काही काही ना प्रपंचच ताब्यात राहत नाही, मग त्यामुळे परमार्थ सुचतच नाही. परमार्थातल्या कुठल्याच गोष्टी साधन म्हणून तप म्हणून करायला वेळ मिळत नाही म्हणा, शरीर काम देत नाही म्हणतात किंवा आणखीन काय काय कारणं सांगत असतात लोक ना. त्याचा अर्थ प्रपंचच ताब्यात राहिलेला नाही. म्हणून प्रपंच करावा जो नेटका शब्द वापरला ना, त्याचं मोजमाप घ्या म्हणतात. ते मापून एकदा घेतला ना प्रपंचाला, असा आहे ना तो दुःखरूप आहे, सगळ्यांनी सांगितलं, तर मी त्या वाटेला जाणार नाही. त्याचं मिथ्यात्व लक्षात घेऊन मी त्याच्याशी व्यवहार करणार. व्यवहार करावाच लागतो, पण मिथ्यात्वाचा निश्चय करून व्यवहार करायचा. अशा पद्धतीचा व्यवहार जर व्हायला लागला तर मग त्याचा परिणाम होत नाही. पण माऊली बोलतात काय, तीही त्यांनी स्वतःला निष्काम कर्माच्या द्वारा शुद्ध करून घेतलेलं असतं. तीही आपण पे करुनी निर्लेप. हे जे मुनी त्याचं वर्णन करायला लागलेत ना, योगी पुरुष, त्यांनी स्वतःला अगोदर शुद्ध करून घेतलेलं असतं. मल विक्षेप रहित चित्त त्यांचं झालेलं असतं. शुद्ध करून घेणं म्हणजे काय, आपल्या हातात तेवढीच गोष्ट आहे, मल विक्षेप घालवणं. आवरण घालवण्यासाठी ईश्वराची सद्गुरूंची मदत आपल्याला घ्यावी लागते, अन्यथा त्यांच्या कृपेशिवाय आपलं आवरण जात नाही. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की मल विक्षेप रहित झालेलं चित्तच ते निर्लेप असतं. आणि प्रपंचाचं मोजमाप, कारण प्रपंच गिळून टाकला असाही अर्थ त्यातून घेतलेला आहे. प्रपंचाचे घेतले माप म्हणजे प्रपंचाचा घोट घेतला त्यांनी, गिळून टाकला प्रपंच. आणि दृश्य जगाच्या या क्षणभंगुरत्वाचा अंदाज त्यांनी घेतलेला असतो. सगळा दृश्य पसारा जो आहे तो क्षणभंगूर आहे. म्हणजे क्षणाक्षणाला भंग पावणारा किंवा क्षणाक्षणाला नाश होतो, म्हणजे भंग पावतो शब्दाचा अर्थ नाश होतो. आणि बदलणारा म्हणजे नाश होणार आहे. जे बदलतं ते मागचं रूप बदलतं आणि दुसरं रूप येते ना, त्याचा अर्थ मागच्या रूपाचा नाशच झाला ना. बघा ना कसं आपण म्हणतो नाश कुठं झालाय, अरे पण बदललं ना. म्हणजे मी माझा देह नाश होतो, नाश कुठं झाला माझ्या देहाचा नाश. नाश होणे या शब्दाचा अर्थ आहे बदलणं, परिवर्तन. प्रत्येक क्षणाला परिवर्तन आपल्या शरीरामध्ये होतं. आणि परिवर्तन म्हणजे मागचं असलेलं जे रूप आहे ते न टिकणं, त्याला परिवर्तन म्हणतात. मग न टिकणं म्हणजे नाश होणं आहे. म्हणून परिवर्तनाचा दुसरा अर्थ नाशच आहे. म्हणून हा दृश्य पसारा जो आहे त्याचं क्षणभंगुरत्व त्यांनी जाणलेलं असतं. म्हणतात की लेखनाची या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना युप आहे. आणि असे प्रपंच करायला गेला आणि कोण सुखी झाला. माऊली बोलतात, तुकोबांचा अभंग आहे, माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी, कैची निद्रा अंतरुणी इंगळाच्या सेजेवरती झोपणं म्हणजे प्रपंचामध्ये स्वतःला अडकून घेणं आहे. अडकून म्हणजे त्याचा विचार, त्याचं चिंतन करणं आहे. सतत प्रपंचाचं चिंतन केल्यामुळं आपण त्यामध्ये गुंतून राहतो. प्रपंच केल्यामुळं गुंतत नाही, प्रपंचाच्या चिंतनामुळं गुंततो आपण. प्रपंचातल्या क्रियेला आडकाठी नाही कुठल्याही संतांची. काही संतांनी सुद्धा फार मोठा लौकिक प्राप्त करून घेतला, काही श्रीमंत सुद्धा होते संत. आता त्यांना त्याची आडकाठी आली नाही त्या गोष्टीची. म्हणजे प्रपंच आडवा येत नाही, तर प्रपंचामधली आसक्ती, त्याचं सततचं चिंतन हेच आपल्या मार्गामधला अडथळा आहे. म्हणून चिंतन बंद करायचं आहे आणि प्रपंच करायचा. प्रपंचाच्या संसाराचे सगळे येणारे व्यवहार आपण नित्यनेमानं करत राहावं, पण त्याच्या चिंतनात राहू नये. आणि चिंतन 2 प्रकारचं असतं, घडलेल्या घटनेबद्दलचं चिंतन आणि भविष्य काळाबद्दलचं चिंतन.
घडलेल्या गोष्टीबद्दलचं काहीतरी असतं, त्याच्याबद्दल काहीतरी असं झालं तसं झालं म्हणून त्यांचं चिंतन असतं, आणि भविष्य काळामध्ये होणाऱ्या घटनेबद्दलच्या चिंता असतात. या दोन्ही गोष्टीमध्ये आपण अडकून असतो, सतत स्वतःशी बोलत असतो. म्हणून संत बोलतात, साधना फार सुंदर सांगितलेली आहे, गप्प बसायचं असेल ना गप्पच बसावं. गप्प बसावं म्हणजे काय करणं? दुसऱ्याशी न बोलणं. दुसऱ्याशी न बोलणं नाही, स्वतःशी न बोलणं. हा फार मोठा संदेश आहे. जर बघायला प्रयत्न करून हा एक प्रॅक्टिकली साधन आहे. गप्प बसायचं म्हणजे स्वतःशी तीळ मात्रही बोलायचं नाही. आता असं करायचं आहे, किती वाजलेत, हे बोलणं चालू आहे बरं काय. आता मला 5 वाजता इकडे जायचं आहे, तिकडे जाऊन तिकडून हे करायचं आहे, असं बोलायचं नाही. आणि बघावं 1 मिनिट 2 मिनिट हा कालावधी वाढवता येतो का, आणि आनंदाचा अनुभव घ्यावा. काय म्हणतात, लिसन द सायलेन्स. काय सायलेन्स? आता सायलेन्स लिसन करायची म्हणजे कठीण गोष्ट आहे. शांतता ऐकायची. आता ही शांतता ऐकायची असेल तर स्वतःशी बोलणं बंद करावं लागतं. पहिलं सोपं गोष्ट कोणती? दुसऱ्याशी बोलणं बंद करणं. त्याला लोक मौन म्हणतात, पण हे खरं मौन नाही बरं काय. खरं मौन स्वतःशी न बोलणं आहे. आणि स्वतःशी न बोलण्याचा जर सराव कोण करत असेल तर ध्यानासाठी स्वतंत्र बैठक मांडावी लागत नाही. अनुभव घेऊन स्वतः प्रत्येकाने पाहायला लागण्यासारखी ही प्रॅक्टिकल एक साधना आहे. आपण जरूर करावी. कुणालाही कठीण नाही, कुणालाच कठीण नाही. पण कठीण आहे की नाही ती करताना कळेल, त्याशिवाय कळणार नाही. करताना कळणार आहे कठीण आहे की नाही, पण करायला मात्र सगळ्यांना येते. कठीण आहे की नाही ज्याची त्यांनी ठरवावी. कठीण बडबड्या माणसाला तर फार कठीण येते. त्यांना सारखी माणसं बोलावी लागतात. माणसं नसली तर स्वतःशी बडबडत बसतात. काही माणसं ही सारखं चालूच असतं. बोलणं बंद करून ह्या आत असलेल्या गंभीर आणि प्रशांत शांतीचा अनुभव घेणं बसल्या बैठकीत शक्य आहे. बरं, जेवून खाऊन काय उपवास करावे लागत नाहीत, ग्रंथ बाजूला ठेवून ग्रंथ पण लागत नाहीत, शांत बसायचं बैठकीवर किंवा कुठेतरी बसायचं आहे आणि तात्पुरता कसा अनुभव घ्यायचा. परत कोणतरी भेटला आणि बोलायला लागला, तुटली साधना, राहू दे ना. पण मगाशी घेतलाच ना 2 मिनिटाचा अनुभव, तो घ्यायचा, तेवढाच आनंद लुटायचा आणि बस राहिलं. परत आली आणि परत शांतीचा अनुभव आणि बसायचं, घेता येतं. आणि आरामात ही साधना करता येण्यासारखी आहे. बसल्या बैठकीत जेवून खाऊन अगदी झोपेच्या वेळी, झोपेच्या सुरुवातीला, झोपून उठल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी करता येतात. आपल्याला झोपेत हा आनंद प्राप्त होतो, कारण आपण झोपेत कुणाशीही बोलत नाही, स्वतःशी सुद्धा बोलत नाही. म्हणून झोपेतला आनंद ब्रह्मानंद आहे. तो फक्त नकारार्थी आनंद आहे. आणि हा समाधीतला आणि जीवनमुक्तीचा आनंद हा होकारार्थी आनंद आहे, कारण तो कायम टिकतो. झोपेतला आनंद कायम टिकत नाही आणि म्हणून तो नकारार्थी आहे. तेवढीच 1 तासाची 2 तासाची झोप झाली, गाढ झोप बरं काय, त्याला साऊंड स्लीप म्हणतात. साऊंड स्लीप. एक महात्मे म्हणतात, आमची स्लीप दुसऱ्यांसाठी साऊंड. आपली स्लीप चालू असते, दुसऱ्यांसाठी काय असतं साऊंड. म्हणजे काय, घोरायला जर लागलीत ना निवांत त्यांना शिव्या द्या, त्यांची निंदा करा, त्यांना काय परिणाम होतोय का बघा. ते जीवनमुक्त असतात. म्हणून त्या काळात ते जीवनमुक्त असतात आणि मुक्तीचा अनुभव घेत असतात. म्हणून त्यांना निंदा करा, त्यांच्याकडे काही करा, त्यांना तिथं जवळ काहीतरी खाद्यपदार्थ ठेवा, त्याच्याबद्दलची गोडी नाही. चांगली कपडे भरजरी आणून त्यांच्यासमोर ठेवा, ती विचारत नाहीत कुणाला, आरामात घोरत असतात. काल बोलता बोलता आपण मागच्या चिंतनामध्ये बोललो, बायकोला घाबरणारे असतात ना, अगदी शब्द सुद्धा ओलांडत नाही, जवळ उभा राहायला घाबरतात. असे काही पुरुष पण असतात, ते बायको तिथंच जवळ झोपून घोरत असताना बायको त्रस्त असते याच्या घोरण्यामुळं, पण तिला सुद्धा भीत नाहीत. ते का भीत नाहीत माहितीये? जीवनमुक्त असतात म्हणून, ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्या काळात. म्हणून त्यांना कुठल्याही विषयाची गरज नसते. कुठलाही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध काहीही नको नसतात, म्हणूनच झोप लागते. पुढचा मुद्दा बघा, ते शब्दादी पंचविषय नसतात म्हणूनच झोप लागते. आपण म्हणतो ते शब्द पाहिजे सगळं, मला झोप लागणार नाही त्याशिवाय. अरे ते आहेत म्हणून तुला झोप येईना झालेली आहे. सगळ्या लाईटी बंद कर. तो म्हणतोय नाही, मला ते भीती वाटते, लाईट पाहिजे आणि मला झोपाय पाहिजे. दोन्ही गोष्टी होत नाहीत. तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. झोपेची तयारी करणं गोष्टी ठीक आहे, म्हणून आपण जे करतोय ना साधना, ही मोक्षाची तयारी आहे बरं काय, मोक्ष नव्हे. बरेच जणांना गंभीरतेनं म्हणत असतील की आता आज एवढं झालं, माझं एवढं आजचं साधन झालं, मी मुक्ततेचा अनुभव नाही. ही साधना करायला हवं. आणि जोपर्यंत साधन आहे तोपर्यंत आपण साध्यापासून दूर असतो.
जोपर्यंत आपण साधन करत असतो, जेव्हा साधन शांत होतं, साधन बंद होतं, त्यावेळी काय होता, साधनाचा ठाव काय आहे, माऊलींची समर्थांची ओवी आहे, साध्य होता साधनांचा. साध्य झालं की साधनं सगळी विकलांग होऊन पडून जातात, तिथंच पडलेले असतात. आपल्याला जेव्हा पोवायचं होतं ना, डबे बांधायचे, फुगे बांधायचे, ती टायर काय ती ट्यूब असते ती एखाद्या गाडीतली, ती सुद्धा बांधायची आणि पोहायला हात पडायचं, दोऱ्या बांधायच्या, मग मधीच पडायचं सगळं. नंतर ज्यावेळी पोहायला येते ना, त्यावेळी घरात त्या टायर दोऱ्या पडलेल्या असतात, आपण त्यांच्याकडे बघत असतो. हे बघता आलं पाहिजे बरं का. हे साधनासाठी मी बसायसाठी बैठक वापरत होतो नामाला, ही ध्यानाला बैठक वापरत होतो, आता मला त्याचा का उपयोग नाही. ही साधनाची पराकाष्ठा म्हणायची. ही कधीतरी वेळ वाटायला यावी बरं काय, की आता माझी साधनाचा सगळा बंडल गुंडाळून मी ठेवलेला आहे, काहीही साधन नाही. काका काहीही करत नाहीत, आपल्या समोरचं उदाहरण, काहीही करत नाही. काही करत नाहीत म्हणजे का, साध्य होता साधनांचा ठाव नाही, आता कशाला. साध्य जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आता आपण हा विचार जो केला की प्रपंचाचा त्यांनी माप घेतलेला आहे, निर्लेप झालेले आहेत, आणि म्हणून त्यांना प्रपंच काय आहे समजलं असतं, त्याचं मिथ्यात्व त्यांना प्राप्त झालेलं असतं. म्हणून प्रपंच माझा सोपा आहे, त्याला मी तेवढा ओळखतो, मला परमार्थातलं काय कळत नाही बघा, असं म्हणत असतात माणसं. प्रपंचातलं मला सगळं कळतं, मी प्रपंचाला ओळखला, फार चुकीचं बोलतात बरं काय. ओळखला म्हणतात ना, मिथ्यात्वानं नव्हे, खऱ्यानं रूपानं ओळखलेलं नाही. त्याला चोर म्हणून ओळखता आला नाही, तर तो कोणतरी सज्जन आहे म्हणून त्याच्याशी वर्तन करतोय. मग ओळखला काय प्रपंचाला, प्रपंचाला मी सज्जन मानतो म्हणूनच दुस्ती करतो ना त्याच्याशी. त्याला जेव्हा चोर म्हणून मी ओळखायला लागेल ना, दुःख रूप मिथ्यात्व क्षणभंगुरत्व ही लक्षणं जर लागू करून मी त्याच्याशी जवळच जाणार नाही, मी त्याच्या जवळच जाणार नाही. कारण ते एवढं सगळं दिसायला लागलं तर कोण दुस्ती करायला त्याच्याशी जाईल सांगा. म्हणून मी प्रपंचालाही ओळखलेलं नसतं, पण हिथं ओवी माऊली बोलतात, आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. प्रपंचाचा अंदाज घेतला, मग सात शांतीचे रूप होऊन ठेले, मग ते मिथ्यात्व ओळखलं, आणि प्रपंचाचे अधिष्ठान ते सत्य ब्रह्म, त्याचे रूप घेऊन ते राहिलेले असतात, म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहतात. उजेडी राहिले उजेड होऊ नये, फार सुंदर अभंग आहे गदी माडगुळकरांचा. मग इंद्रायणी काठी देवाची आळंदी त्यातला एक तुकडा आहे बघा तो, उजेडी राहिले उजेडी होऊनी. आपल्याच उजेडात आपणच उजेड होऊन राहणं, शांतिरूप होणं म्हणजे तीच शांती मी स्वतः आहे, माझं शांती रूप आहे, सुख हे माझं रूप आहे, सुखरूप होऊन सुखात राहणं, हा मुद्दा त्यातला आहे. हा आता लक्षात परमपूज्य काका पुन्हा पुन्हा हा ठासून आपल्याला मुद्दा सांगतात की सुखात म्हणजे सुखरूप होऊन सुखाचा अनुभव घेता आला पाहिजे. आपण सुखाचा अनुभव घेताना दूर सुख आहे असं समजून सुखाचा अनुभव घेतो, तो नाही सुखाचा. आपण सुखरूप आहोत म्हणून सुखाचा अनुभव घेणं, हे माझाच आत्म्याचं आत्मसुख जे आहे ते मी अनुभवणं असं आहे. म्हणून त्यासाठी इथं म्हणलेलं आहे की ज्ञानाने ते शांती प्राप्त करतात, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानम लब्धाम पराम शांती अचिरेन अधिगच्छति. अगोदर श्लोक येऊनच गेलेला आहे बघा, 4थ्या अध्यायातला शेवटी असलेला श्लोक आहे बघा. ज्ञानम लब्ध्वाम पराम शांती अचिरेन अधिगच्छति. कुणाला प्राप्त होती शांती, ते ज्ञानामुळं पराशांतीचा लाभ होतो. आणि ही पराशांती भोगणारे म्हणजे ज्याने आपलं चित्त निर्लेप करून घेतलं, प्रपंचाला बरोबर ओळखलेला आहे, प्रपंच सोडलेला नाही बरं काय, ओळखून तो करतात, त्याला ओळखून करतात, त्यामुळं सुरक्षित अंतर ठेवतात ना त्याच्यापासून, ओळखलेलं आहे म्हणून. तर असे जे असतात ते मुनी शांतीला प्राप्त होतात असं माऊली बोलतात. आपण एक 2-3 ओवीचा विचार करू शकलो, पुढे बघू. आजच्या चिंतनाची वेळ आता संपलेली आहे, थांबावं लागते आपल्याला. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.